नवी मुंबई शहरामध्ये ऐरोली आणि बेलापूर असे 2 विधानसभा क्षेत्र येतात आणि यामध्ये महाविकास आघाडीमध्ये तिकीट वाटप करताना काँग्रेसला ह्या नवी मुंबईमध्ये विधानसभा मिळावी अशा प्रकारची मागणी वरिष्ठांकडे करण्यात आलेली आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे, आपण त्यांच्याशी बोलूया। काय तुम्ही या ठिकाणी वरिष्ठांकडे दावा केलेला आहे? हे बघा, ठाणे जिल्हा खरं तर हा एकेकालीचा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा। या ठिकाणी शांताराम घोलप जे होते ते खासदार राहिलेले आहेत, त्यानंतर जनार्दन गौरी जे होते ते देखील या ठिकाणी आमदार राहिलेले आहेत आणि काँग्रेस पक्षाला मानणारा खूप मोठा वर्ग जो आहे या ठाणे बेलापूर पट्टीमध्ये आहे। आणि म्हणून आत्ताचे जर लोकसभेचे आपण जर निकाल पाहिले तर ऐरोली असेल, बेलापूर असेल, या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जे आहे तन मन धनाने जे आहे ते महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार राजन विचारे साहेबांचं त्या ठिकाणी काम केलं आणि म्हणून आमच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे की बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघ जो आहे तो काँग्रेसकडे यावा। विशेषतः जर आपण पाहिलं तर ऐरोली मतदारसंघावरती शिवसेनेकडून आहे तो डावा केला तर उद्धव ठाकरे गटाकडून हे निश्चितच प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे दावा ठोकण्याचा। त्याचसोबत पण आपण बघा की ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ज्या ज्या ठिकाणी नगरसेवक आहेत, त्या ठिकाणी राजन विचारेला लीड देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाला जे आहे या ठिकाणी आम्ही ऐरोली विधानसभा मिळावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। सर, आपण नवी मुंबईत पाहिलं तर महायुतीतले जे नेते आहेत, गणेश नाईक असतील, मंदाताई असतील, त्याचबरोबर विजय नाटा असतील, त्यांच्यामध्ये या ठिकाणी शहवाद कुठेतरी रंगलेला आहे। शीतयुद्ध त्यांच्यामध्ये जोरदार सुरू झालेलं आहे। नवी मुंबईमध्ये आपणच विकास केला असा त्यांचा दावा आहे। नाही, आपण बघा गेल्या 25 वर्षापासून जे आहे गणेश नाईक या ठिकाणी जे आहेत ऐरोलीचे असतील किंवा नवी मुंबई शहरामध्ये जे आहेत त्यांनी नेतृत्व केलेलं आहे। आमदार राहिलेले आहेत, खासदार त्यांचे चिरंजीव राहिलेले आहेत, मंत्री देखील राहिलेले आहेत आणि नवी मुंबई महानगरपालिकेची सत्ता देखील त्यांच्या हातात होती। परंतु गेल्या 25 वर्षापासून जे आहे आपण बघा नवी मुंबई शहरातील जे नागरिक आहेत त्यांना चक्रोईमध्ये अडकवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी गणेश नाईक यांच्या परिवाराने केलेलं आहे ना। या ठिकाणी मूलभूत सुविधा या ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये नाही आहेत, वीज नाही आहे या ठिकाणी, पाणी पुरवठा व्यवस्थित नाही आहे, आरोग्य व्यवस्था या ठिकाणी नाही आहे। शिक्षण विभागाच्या बाबतीत बोलायचं झालं, आज 15 ऑगस्ट आली तरी देखील 2-3 वर्ष झाले आज आपल्या विद्यार्थ्यांना गणवेश भेटत नाही। याचं पाया गणेश नाईक घेणार आहेत का? तर हे फक्त धूलफेक करण्याचं काम जे आहे ते महायुतीचे जे आहेत सगळे नेते मंडळी करत आहेत। येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जे आहेत जनता यांची जागा दिखावल्याशिवाय जी आहे ती गप्प बसणार नाही। महायुतीमध्ये जर आपण पाहिलं शीतयुद्ध रंगलेलं आहे, त्यामुळे जर भाजपाने तिकडे दोन्ही जागा जर कुणाला दिल्या नाहीत किंवा जर शिवसेनेला कुठली जागा सुटली तर त्या महायुतीपैकी कोणीतरी महाविकास आघाडीमध्ये येईल अशा प्रकारचं बोललं जातं आहे। हे बघा, महाविकास आघाडीकडे आज सक्षम या ठिकाणी जे आहेत ते उमेदवार आहेत। मला असं वाटत नाही की महाविकास आघाडीचे आमची नेते मंडळी ह्या लोकांना प्रवेश देतील, कारण सत्ता तिथे त्यांनी पलटी मारायची असा एकंदरीत जो आहे नाईक परिवाराचा आपण बघितला असेल मागचा इतिहास जर बघितला तर ज्या ठिकाणी सत्ता असते त्या ठिकाणी त्या पक्षात जाण्याचं काम केलेलं आहे। आमची नेते मंडळी या ठिकाणी जे आहेत या सर्व गोष्टीला जाणून आहेत आणि निश्चित मला या ठिकाणी वाटत नाही की या लोकांना यावेळेस प्रवेश देतील। काय म्हणाल, सध्या जर आपण परिस्थिती जर पाहिली एकंदरीतच तर उबाटा गट असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी आहे, शरद पवारांची, काँग्रेस असेल, तर 3 पक्षांनी जोरदार दावा केला आहे। नाही, 100% बघा, मी म्हटलं तसं लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जो अधिकार आहे मागण्याचा, परंतु आमचं या ठिकाणी प्रयत्न एवढाच असेल की महाविकास आघाडीचं या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आमदार निवडून यावे, हेच आमच्या 3 पक्षांचं जे आहे प्राधान्य असणार आहे। तुम्ही वरिष्ठांकडे ही मागणी केली की कुठेतरी आता यापुढे युवकांना संधी द्यावी विधानसभेमध्ये? हे बघा, आत्तापर्यंत नवी मुंबई शहराचं ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे ते आता त्यांचं वय आपण बघाल तर 70 पार त्यांनी ओलांडलेली आहे आणि कुठेतरी आता युवा चेहऱ्यांना या ठिकाणी जी ती संधी द्यावी असं एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला चित्र पाहायला भेटते आणि निश्चितच मला या ठिकाणी खात्री आहे की महाविकास आघाडीचे जे आमचे नेते मंडळी आहेत नवीन या ठिकाणी युवकांना या ठिकाणी निश्चित पूर्ण महाराष्ट्रामध्ये संधी देतील असा विश्वास मला या ठिकाणी आहे। नक्कीच आपण पाहतो की हे होते अनिकेत म्हात्रे, महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष आहेत आणि कुठेतरी आता नवी मुंबईमध्ये काँग्रेसला विधानसभा या ठिकाणी सुटावी आणि युवकांना या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळावं अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।